नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या बाजारात सगळीकडे भरपूर अशी मेथी आलेली आहे आणि अगदी स्वस्त सुद्धा आहे। तर एकदा अशा पद्धतीचं मेथी फ्राय झालंच पाहिजे। त्यासाठी आपल्याला मेथी निवडून घ्यायची आणि त्यानंतर मी इथे मेथी धुवून घेतलेली आहे। छान अशी व्यवस्थित मेथी धुवून घेऊन पाण्यातून काढून घ्यायची आहे। पाणी जास्त ठेवायचं नाही, गच्च दाबून यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे। बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचे आणि लसूण छान लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेले होते। म्हणजे हिरवी मिरची आणि शेंगदाणे भाजून ते जाडसर असे वाटून घेतलेले होते, ते टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हळद टाकायचं आणि सगळं छान परतून घ्यायचं। त्यानंतर यात आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे आणि मेथी टाकल्यानंतर यावरच आपल्याला मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। अगोदर पण टाकलं होतं आणि नंतरही 2 चमचे टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकायचं नाही। मेथी आपल्याला फक्त तेलावर परतून घ्यायची आणि झाकण सुद्धा ठेवायचं नाही। झाकण ठेवल्यावर मेथीला पाणी सुटतं आणि ती छान लागत नाही। त्यामुळे झाकण न ठेवता एक 4-5 मिनिटं आपल्याला ही मेथी तेलावरच छान अशी परतून घ्यायची। 4-5 मिनिटात मेथी छान व्यवस्थित शिजते आणि ही आपली मेथीची भाजी किंवा मेथी फ्राय तयार होते। अगदी कमी साहित्यात आणि झटपट अशी ही मेथी फ्राय होते। खायला खूप मस्त लागते। तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, खूप छान होईल आणि सर्वांना नक्कीच आवडेल। आणि आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद।